सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी भाजप इच्छुकांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे। 78 जागांसाठी तब्बल 529 इच्छुकांची मुलाखत घेतली आहे। मुलाखतीचा अहवाल 6 सदस्यीय नेत्यांच्या समितीने प्रदेश भाजपकडे पाठवलाय। उमेदवार ठरवण्यासाठीचे प्रभागनिहाय सर्वेक्षणही आता अंतिम टप्प्यात आहे। प्रशासनाकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 6 दिवस उरलेत, त्यामुळे आता पक्षाची उमेदवारी केव्हा जाहीर होणार याकडे इच्छुकांचं लक्ष लागलंय। गेल्या काही महिन्यांपासून भाजपाने महापालिका निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे। भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे। आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, भाजपचे प्रदेश संघटक मकरंद देशपांडे तसेच शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी दिनांक 13 आणि 14 रोजी इच्छुकांची मुलाखती घेतल्या होत्या। महापालिकेच्या 20 प्रभागांमधील 78 जागांसाठी भाजपकडे 529 इच्छुक उमेदवार आहेत। भाजपच्या उमेदवारीसाठी सर्वच प्रभागांमधून मोठ्या संख्येने इच्छुक आहेत। मुलाखत समितीने अभिप्राय प्रदेश भाजपकडे पाठवलेला आहे। भाजपने उमेदवारी निश्चितीसाठी प्रभागनिहाय सर्वेक्षण सुरू केले। हे सर्वेक्षणही आता अंतिम टप्प्यात आहे। महापालिकेसाठी दिनांक 15 जानेवारी रोजी मतदान आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 23 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे। त्यास आता अवघे 6 दिवस उरले, त्यामुळे पक्षाकडून उमेदवारी केव्हा जाहीर होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे।